नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडत्या आणि लाडक्या युट्यूब चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे पोले सर नांदेडवाडी। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला विनिमय विपत्र नावाचं जे प्रकरण आहे का नाही, या विनिमय विपत्र प्रकरणामधलं ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पहिलं उदाहरण अभ्यासलं होतं। एक सर्वसामान्य ते उदाहरण होतं। आता आजचं जे उदाहरण आहे थोडंसं विशेष आहे। विशेष म्हणजे काय बघा, ही पान नंबर 282 वर आहे बघा ते उदाहरण। तर ह्या उदाहरणामध्ये वेगळं काय आहे की विपत्राचं प्रष्टांकन होते, म्हणजे मालकी हक्क बदलते आणि विपत्राचा मालकी हक्क बदलल्यावर जर त्या विपत्राचं शोधन झालं असेल, जर त्या विपत्राचं अनादरण झालं असेल आणि विपत्राचं अनादरण होऊन नोंदणी खर्च आकारला असेल तर त्याचे व्यवहार कसे करायचे, म्हणजे त्या नोंदी कशा करायच्या, हे आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला अभ्यासावयाचं आहे। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो नवीन जर असाल तुम्ही चॅनलला, तर आपल्या चॅनलला काय करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। म्हणून बेल आयकॉनला प्रेस केल्यावर काय होईल की ह्याच्या पुढच्या व्हिडिओचे अपडेट जे आहेत का नाही ते तुमच्यापर्यंत पोहोचतील। आणि दुसरं विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर काय समजा आमच्या व्हिडिओमध्ये म्हणा किंवा मी सांगत असताना काही अडचण येत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही कमेंट करून विचारू शकता तुमच्या जे काही समस्या आहेत, जे काही प्रॉब्लेम आहेत, किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये माझा नंबर पे दिलाय, त्या नंबरवरून तुम्ही कॉल करून बी तुमच्या अडचणी काय करू शकता, विचारू शकता। तर आपण वेळ न लावता आजचा जे भाग आहे, आजचं जे उदाहरण आहे समजा ते उदाहरण आपण सुरू करूता। तर बघा ते उदाहरण आहे ते उदाहरण आहे बघा, हे पान नंबर कितीवर आहे, पुस्तकाचं पान नंबर बघा 282 वरला आहे बरं का, लक्षात ठेवा। पान नंबर कितीवर आहे, 282। चला सगळ्यांनी पुस्तक काढा, पुस्तक समोर ठेवा तुमच्या हे उदाहरण सांगताना, म्हणजे हे उदाहरण तुम्हाला समजेल, असं पण समजा। आणि पुस्तक समोर ठेवा म्हणजे कसं, मी व्हिडिओ सांगत असताना इकडे तिकडे समजा काही झालं तर तुम्हाला ते समजावं, आहे का नाही। आता बघा, आता उदाहरण दिल्यावर विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्वाचं, ही पुस्तकामध्ये परीक्षेमध्ये बघा, बोर्डाच्या परीक्षेमध्ये म्हणा, असं ही सूचना सांगत नाहीत की हे विपत्राच्या प्रष्टांकनाचं गणित आहे, हे बँकेत वटिलेलं आहे, राशी संग्रहात पाठवलेलं आहे, त्याचं नूतनीकरण होणार आहे, असलं काही बी सांगत नाहीत। ते आपल्याला ओळखायचं असतंय कसं, गणित वाचून। मग गणित दिल्याबरोबर एक काम करायचं, काय करायचं, गणितामध्ये आदेशक कोण आहे, आदेशिती कोण आहे ते ओळखायचं। ओके, मग आता ह्या गणितामध्ये अगोदर आपण काय करता, आदेशक कोण आहे आणि आदेशिती कोण आहे ते ओळखता। इथं काय सांगितलंय की खालील परिस्थितीत पल्लवी, वंदना आणि पूर्वा 3 लोकांची नावं दिलीत, आहे का नाही। मग तिन्हीच्या पुस्तकात काय करायच्यात, नोंदी करायच्यात। मग ह्याच्यामधली पल्लवी कोण आहे, वंदना कोण आहे आणि पूर्वा कोण आहे ते कसं ओळखायचं, तर ते बघा, 16 फेब्रुवारी 2019 रोजी पल्लवीने वंदनाला 25,000चा माल 10% व्यापारी कसरीवर विकलाय। आता तुम्हाला मी याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं बघा, जनमाल विकतय ते कोण असते, आदेशक असते। कोण असते, आदेशक। आणि जनमाल खरेदी करते ते कोण असते, आदेशित। कारण उधारीच्या व्यवहारामध्येच या विनिमय विपत्राचा वापर करतात। उधारीवर माल विकणारा कोण, आदेशक, खरेदी करणारा कोण, आदेशिती। ह्या गणितामध्ये मला सांगा, पल्लवी कोण आहे, आदेशक आहे, आणि वंदना कोण आहे, आदेशिती आहे। इथंही समजत नसेल, समजा मालाची खरेदी विक्रीचा व्यवहार दिला नाही, डायरेक्ट समजा मग पुढचा व्यवहार सांगितले की पल्लवीने काढलेले 3 महिने मुदतीचे विपत्र तिने स्वीकारले, म्हणजे कोण स्वीकारले, वंदनानं। म्हणजे विपत्र काढणारा कोण असतो, आदेशक। मग इथं काय म्हणले की पल्लवीने काढलेले म्हणले, म्हणजे विपत्र काढणारा आदेशक आणि ज्याच्यावर काढले ते कोण, आदेशिती। ह्या गणितामध्ये आपल्याला समजलं की पल्लवी आदेशक आहे, वंदना आदेशिती आहे, आणि साहजिकच आहे राहिले कोण, पूर्वा। पूर्वाला विपत्राचं प्रष्टांकन केलंय, म्हणजे पूर्वा कोण आहे या गणितामध्ये, प्रष्ठांकित आहे, प्रष्ठांकिती। प्रष्ठांकिती कोण आहे, पूर्वा आहे, हे समजलं। ओके, मग आता आपण नोंदी कोणाच्या पुस्तकात करायच्यात, अगोदर आपण काय करूता, आदेशकाच्या पुस्तकात नोंदी करूता। आदेशकाच्या पुस्तकात नोंदी झाल्यावर मग बाकी आदेशिती आणि प्रष्ठांकिती यांच्या पुस्तकात नोंदी करूता, ठीक आहे। मग सगळ्यात अगोदर एक काम करा, तुम्ही या प्रकारची एक रोजकीर्द करा आणि वरी हेडिंग लिहायला विसरू नका बरं। आता उदाहरण सोडवायचंय ना, सोडवत असताना या प्रकारची रोजकीर्द करायची आहे। वर अगोदर हेडिंग लिहा, पल्लवीच्या पुस्तकात कीर्द नोंदी। पल्लवी कोण आहे,
आदेश शेती आहे. मग पल्लवीच्या पुस्तकात रोज कीर्द किंवा असं रोज कीर्द नोंदी असं लिहिलं तरी चालते. आणि समजण्यासाठी तुम्हाला समजूनच घ्यायचं असेल तर इथं खाली लिहू शकता कोण आहे पल्लवी, आदेशक आहे. कोण आहे आदेशक, त्यालाच आहारही म्हणतात. काय म्हणतात, सॉरी आहारता. काय म्हणतात, आहारता म्हणतात. चालते, काय अडचण नाही. बघूया. तर आदेशकालाच काय म्हणतात, आहारता. काय म्हणतात, आहारता. मग आता सगळ्यात महत्वाचं नोंदी करायच्या. नोंदी करत असताना गणित वाचायचं आणि त्यानुसार नोंदी सोडवायच्या. पण हे नोंदी सोडवत असताना नेमकं नोंदी कशा करायच्या यासाठी काही नोंदी तुम्हाला मी दिलेल्या आहेत. त्या नोंदी तुम्ही काय करायच्या, एका पेजेसवर स्पेशल लिहून घ्यायच्या आणि गणित करताना किंवा तुम्ही त्या नोंदी लक्षात जरी ठेवल्या तरी समजते, किंवा गणित सांगत असताना त्या नोंदी समोर ठेवा म्हणजे तुम्हाला लवकर समजते, हे का नाही. तर बघा उदाहरण आपण वाचूया. 16 फेब्रुवारी 2019 रोजी पल्लवीने वंदनाला 25,000चा माल विकलाय. किती रुपयाचा माल विकलाय, 25,000चा माल विकलाय. पण 10% व्यापारी कसरीवर विकलाय. आता व्यापारी कसरीवर विकलाय याचा अर्थ या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, व्यापारी कसर काढावी लागल. आता व्यापारी कसर काढायच्या 10% काढणं सोपं आहे, असं अवघड नाही. माल किती रुपयाचा आहे, 25,000चा आहे. 25,000चा आहे तर किती टक्के व्यापारी कसरीवर विकलाय, 10% व्यापारी कसरीवर विकलाय. याच्यावर 10% काढा, गुणिले 10 भागिले 100. हे शून्य कटला, हे कटला, हे कटला, हे कटला. किती आली कसर, 2,500 आली. ही 2,500 कसर काय करायची, 25,000तून रफ मध्ये वजा करायची. मग 25,000तून जर समजा तुम्ही 2,500 कसर वजा केला तर उरतात किती, 22,500. किती रुपये उरतात, 22,500 रुपये उरतात. मग या ठिकाणी आपल्याला मालाची विक्री केली तर 25,000 घ्यायचे नाहीत, तर घ्यायचे किती माहित आहे का, 22,500 घ्यायचे. समजलं इथपर्यंत, ओके. 22,500 म्हणजे आपलं कामच आहे किती रुपयाचं, 22,500 रुपयाचं. कारण 2,500 कसर होती, ती कसर आपण काय करून टाकली, वजा करून टाकली. ओके. आता बघा मालाची काय केले, विक्री केली. पल्लवीने वंदनाला माल विकला. आपण नोंदी कोणाच्या पुस्तकात करायला, पल्लवीच्या पुस्तकात नोंदी करायला. मग समजा उधारीवर मालाची खरेदी विक्री केली असेल तर आदेशकाला नोंद काय करावं लागते, तर इथं बघा हे नोंदी आहेत. उधारीवर वस्तूची खरेदी विक्री केल्यास, वस्तू म्हणा किंवा त्याला तुम्हाला जरीच म्हणा वाटलं तर माल पण म्हणू शकता. ओके. आता बघा उधारीवर वस्तूची खरेदी विक्री केल्यास आदेशक काय नोंद करते, आदेशशीती काय नोंद करते हे आपल्याला बघायचंय. तर आदेशक काय करते, आदेशशीतीचे खाते, नावे आणि विक्री खात्याला जमा. तुमच्या समोर पुस्तक असेल तर त्या पुस्तकामध्ये बघा पल्लवीने वंदनाला काय केलंय, माल विकलाय. म्हणजे वंदना कोण आहे, आदेशशीती आहे. मग नोंद काय व्हायला, आदेशशीतीचे खाते, नावे विक्री खात्याला जमा. काय करायचंय, हीच नोंद घ्यायची. फक्त एक बदल करायचा, कोणता, आदेशशीती हे शब्द काढायचा आणि या ठिकाणी कोणता शब्द घ्यायचा, जी आदेशशीती आहे तिचं नाव घ्यायचं. काय आहे, वंदना. झालं. मग आता हीच नोंद जशास तशी तिकडे लिहायचे. काय, वंदनाचे खाते, नावे विक्री खात्याला जमा. कोणाचे खाते, नावे, वंदनाचे खाते, नावे विक्री खात्याला जमा. मग तारीख किती लिहायची बघा, 16 फेब्रुवारी 2019. मग तारीख लिहा 16 फेब्रुवारी 2019. बघा या ठिकाणी लिहा आपण 16 फेब्रुवारी 2019. आदेशशीतीचे खाते नावे म्हणजेच कुणाचे खाते नावे, वंदनाचे खाते नावे. वंदनाचे खाते नावे किती रुपये, 22,500. 22,500 कशी आली समजलं, 10% व्यापारी कसर आपण काढली 25,000वर, 2,500 कसर आली, ती वजा केली उरलेली रक्कम. कारण व्यापारी कसरीवर माल विकलाय, व्यापारी कसर आपण काय केली, वजा केली. ओके. व्यापारी कसरी वजा करायची असते बरं का, ती व्यवहारामध्ये दर्शवत नाही. चला आता मग वंदनाचे खाते नावे 22,500 आणि विक्री खात्याला जमा किती रुपये, 22,500. नावे केल्यामुळं रक्कम नावेमध्ये लिहायची, जमा केल्यामुळं रक्कम जमा मध्ये लिहायची. ओके. मग ह्या नोंदीचं स्पष्टीकरण लिहायचं, मालाची
विक्री उधारीवर केल्याबद्दल किंवा उधारीवर मालाची विक्री केल्याबद्दल, उधारीवर मालाची विक्री केल्याबद्दल लिहा किंवा मालाची उधारीवर विक्री केल्याबद्दल लिहा किंवा मालाची विक्री उधारीवर केल्याबद्दल लिहा. ओके, काही अडचण नाही, फक्त स्पष्टीकरण लिहा आणि स्पष्टीकरण लिहिल्यावर फक्त तपशीलचा कॉलम एवढाच क्लोज करा. इथपर्यंत झालं. ओके, चला आता पुढं. ही मालाची विक्री झाली, कधी झाली? 16 फेब्रुवारीला झाल्या. तारीख लय महत्वाची आहे बरं का ह्याच्यामध्ये. कारण देय दिनांक आपल्याला काढावं लागते. पुढे बघा आता, त्याच दिवशी म्हणजे किती तारखेला? 16 फेब्रुवारीलाच. त्याच दिवशी म्हणजे किती फेब्रुवारीला? 16 फेब्रुवारीला पल्लवीने काढलेले 3 महिने मुदतीचे विपत्र तिने स्वीकारले. तिने म्हणजे कुणा? पल्लवीने विपत्र कुणावर काढलं? वंदनावर काढलं. कुणावर काढलं? वंदनावर काढलं. आणि त्याच दिवशी वंदनानं ते विपत्र काय केलं? स्वीकारलं. विपत्र स्वीकारलं म्हणजे विपत्रास स्वीकृती दिली. विपत्रास काय दिली? स्वीकृती दिली. मग विपत्रास स्वीकृती दिल्यास काय नोंद होते? तर बघा, विपत्रास स्वीकृती दिल्यास नोंद काय? स्वीकृती मिळाली किंवा स्वीकृती दिली. आता विपत्रास स्वीकृती मिळाली किंवा दिल्यास बघा, विपत्रास स्वीकृती मिळाली व दिली. आदेशक काय नोंद करते? कारण आपण कुणाच्या पुस्तकात नोंदी करायला? आदेशकाच्या. आणि ह्या गणितामध्ये आदेशक कोण आहे? पल्लवी आहे. मग पल्लवी काय नोंद करते? तर बघा, प्राप्त विपत्र खाते नावे आदेशितीच्या खात्याला जमा. कोणाच्या खात्याला जमा? आदेशितीच्या खात्याला जमा. मग ह्या ठिकाणी आपल्याला काय करायचंय? ह्या नोंदीचा वापर कसा करायचा बघा. तर आदेशिती हे नाव काढायचं, म्हणजे आदेशिती हा शब्द काढायचा. या ठिकाणी आदेशिती कोण आहे? वंदना आहे. झालं, मग एवढंच आहे, झालं. प्राप्त विपत्र खाते नावे वंदनाच्या खात्याला जमा. अशी नोंद काय करायची? लिहायची. तर बघा, की तारीख किती आहे? 16 फेब्रुवारी 2019. त्याच दिवशी म्हणले ना, तारीख तीच लिहा, 16 फेब्रुवारी 2019. नोंद काय केलंय? प्राप्त विपत्र खाते नावे किती रुपये? 22,500 रुपये. आणि आदेशितीच्या खात्याला जमा अशी नोंद होती, कारण विपत्रास स्वीकृती मिळाल्यास आदेशक नोंद काय करते? प्राप्त विपत्र खाते नावे आदेशितीच्या खात्याला जमा. आदेशिती हे शब्द काढायचा आणि त्या ठिकाणी जो आदेशिती आहे त्याचं नाव घ्यायचं. नाव कोणाचं आहे बघा? वंदनाचं आहे. मग लिहायचं, प्राप्त विपत्र खाते नावे 22,500 वंदनाच्या खात्याला जमा 22,500. नावे केल्यामुळे नावे रकान्यात लिहा, जमा केल्यामुळे जमा रकान्यात लिहा. बघा त्याच लाईनला बरं का, प्राप्त विपत्र खाते नावे 22,500 वंदनाच्या खात्याला जमा 22,500. स्पष्टीकरण लिहायचं, 3 महिने मुदतीच्या विपत्रास स्वीकृती मिळाल्याबद्दल. एवढं झालं. स्वीकृती मिळाल्याबद्दल स्पष्टीकरण लिहिल्यावर ते काय करा? तपशीलचा कॉलम क्लोज करायचा. चला, इतकं उदाहरण झालं. ओके, ही पहिली ओळ संपली. दुसरी ओळ इथपर्यंत झाली. आता पुढचं बघा, 18 फेब्रुवारी 2019 रोजी काय चमत्कार झालाय? चमत्कार काय बी झाला नाही, फक्त पल्लवीनं काय केलंय की त्या विपत्राचा मालकी हक्क बदललाय. म्हणजे आजपर्यंत होतं आमचं, आता झालं तुमचं, असं म्हणलंय. कुणा म्हणलंय? पल्लवीनं. कुणाला म्हणलंय? पूर्वाला. काय केलंय? तर बघा, 18 फेब्रुवारी 2019 रोजी पल्लवीने विपत्र तिची धनको, म्हणजे पल्लवीनं काहीतरी व्यवहार केला होता, तिची धनको. ओके, म्हणजे कोण आहे? पूर्वा आहे. बघा, 18 फेब्रुवारी 2019 रोजी पल्लवीने विपत्र तिची धनको पूर्वाला प्रष्ठांकित केलं. आता विपत्राचं प्रष्ठांकन करणे म्हणजे काय करणे? की विपत्राचा मालकी हक्क बदलणे. म्हणजे विपत्राच्या पाठीमागे सही करून विपत्राचा काय करतात? मालकी हक्क बदलतात. त्या प्रोसेसला, त्या प्रक्रियेला विपत्राचं काय केलं म्हणतात? प्रष्ठांकन केलं म्हणतात. काय केलं म्हणतात? प्रष्ठांकन. आता विपत्राचं प्रष्ठांकन केलं याचा अर्थ ह्याच्यामध्ये प्रष्ठांकित कोण आहे? पूर्व आहे. मग आता विपत्राचं प्रष्ठांकन केल्यास लय असं घाबरायची गरज नाही. 22,500 रुपयाचं विपत्र आहे, 18 फेब्रुवारीला प्रष्ठांकित केले. मग विपत्राचं प्रष्ठांकन केल्यास त्याचा इलाज बी आपल्याकडे आहे, त्याची नोंद बी आपल्याकडे आहे. त्याची नोंद काय होते? तर बघा, विपत्राचं प्रष्ठांकन केल्यास
हे व्यवहार आहे बघा. विपत्राचं काय केले? प्रष्टांकन केले. आता कुणी केले प्रष्टांकन? आदेशकाने केले. बघा, आदेशकाने विपत्राचं प्रष्टांकन केल्यास, आदेशक कोण होता गणितामध्ये? पल्लवी होती. मग आता विपत्राचं जर प्रष्टांकन केलं असल, विपत्राचं काय केलं असल? प्रष्टांकन केलं असल, तर या ठिकाणी बघा आदेशकाच्या पुस्तकात नोंद काय होते? प्रष्टांकितीच्या पुस्तकात काय होते? आदेशितीच्या पुस्तकात नोंद काय होते? प्रष्टांकितीनं बघा या ठिकाणी आदेशकाच्या पुस्तकात, प्रष्टांकितच्या पुस्तकात आणि आदेशितच्या पुस्तकात विपत्राचं काय केल्यास? प्रष्टांकन केल्यास आदेशक नोंद काय करते? तर बघा, प्रष्टांकितीचे खाते नावे, म्हणजे ज्याच्याकडे ते विपत्र चालले त्याचं खातं काय करतात? नावे करतात. म्हणजे प्रष्टांकितीचे खाते नावे आणि प्राप्त विपत्र खात्याला जमा. कारण आदेशकासाठी हे विपत्र कसं असते? प्राप्त असते, म्हणून त्यानं काय करणार? प्राप्त विपत्र खात्याला जमा करणार. ह्याचं स्पष्टीकरण काय लिहितात? विपत्राचं प्रष्टांकन केल्याबद्दल. सध्या आपण फक्त काय करूया? आदेशक काय नोंद करते एवढंच बघूया, चालतंय की? मग प्रष्टांकिती काय नोंद करते, आदेशिती काय नोंद करते हे आपण पुन्हा बघूया. सांगायचं असं तर लगेच सांगतो बघा की विपत्राचं प्रष्टांकन केल्यास आदेशक नोंद करते प्रष्टांकितीचे खाते नावे प्राप्त विपत्र खात्याला जमा. मग हे व्यवहार आणि आदेशक आणि प्रष्टांकिती आहे, म्हणून प्रष्टांकिती काय नोंद करणार? प्राप्त विपत्र खाते नावे, कारण त्याच्यासाठी पण ते विपत्र काय असणार आहे? प्राप्त असणार आहे, कारण ते पण कोणा व्यवसायातला? धनकोच आहे. मग प्राप्त विपत्र खाते नावे आदेशकाच्या खात्याला जमा. आणि हा व्यवहार आदेशकामध्ये आणि प्रष्टांकितीमध्ये असल्यामुळं आदेशिती या व्यवहाराची काय करणार नाही? नोंद करणार नाही. आपल्याला फक्त एवढं लक्षात ठेवायचे, ध्यानात ठेवायचे, आदेशक काय नोंद करायलाय? प्रष्टांकितीचे खाते नावे प्राप्त विपत्र खात्याला जमा. मग आपल्याला बाळ्या काय करायचे? फक्त प्रष्टांकितीचं नाव काढायचे आणि ह्या गणितामध्ये जे प्रष्टांकिती आहे त्याचं नाव घ्यायचंय. कोण आहे प्रष्टांकिती? पूर्वा. हा, मग काय लिहायचं? पूर्वाचे खाते नावे प्राप्त विपत्र खात्याला जमा. बघा मग आता ह्या नोंदीमध्ये कुणाचे खाते नावे आणि कुणाच्या खात्याला जमा होते? तारीख किती लिहायची? 18 फेब्रुवारी. 18 फेब्रुवारी 2019 ही तारीख आहे. काय लिहायचं? पूर्वाचे खाते नावे. कारण त्या नोंदीमध्ये काय होतं? प्रष्टांकितीचे खाते नावे होतं. प्रष्टांकिती हा शब्द काढला आणि त्या ठिकाणी जो प्रष्टांकिती आहे त्याचं नाव घेतलं. काय केलं बघा? पूर्वाचे खाते नावे, नावे केल्यामुळे नावे रकान्यात लिहा 22,500 आणि प्राप्त विपत्र खात्याला जमा किती रुपये? 22,500 रुपये. त्याचं स्पष्टीकरण लिहायचं की पूर्वाला विपत्र प्रष्टांकित केल्याबद्दल. इथपर्यंत झालं? ओके. त्यानंतर आता पुढचा व्यवहार बघा. पुढचा व्यवहार काय? आता पुढचा व्यवहार महत्वाचा आहे बरं का. इथून पुढचा आता विपत्राचं काय झालं? प्रष्टांकन झालं. विपत्राचा मालकी हक्क बदलला. विपत्र आता सर्वसामान्य राहिलेलं नाही किंवा आदेशकाकडे राहिलेलं नाही. आता प्रष्टांकितीकडे विपत्र केले आणि प्रष्टांकितीकडे विपत्र केल्याच्या नंतर काय काय भानगडी झाल्यात आणि त्या भानगडीच्या नोंदी कशा करायच्या या ठिकाणी आपल्याला बघायचे. तर बघा, त्यांनी 3 परिस्थिती दिल्या त्या ठिकाणी. सांगितले की देय दिनांकाला विपत्राचं काय झालं? शोधन झालं. म्हणजे ज्या विपत्राचं प्रष्टांकन झाले पूर्वाला त्या विपत्राचं शोधन झाल्यास काय नोंद करायची. नंतर ब सांगितले की विपत्राचं अनादरण झालं. अनादरण झालं म्हणजे देय दिनांकाला विपत्राचे पैसे मिळाले नाही, मग नोंद काय करायची. आणि तिसरं सांगितले की अनादरण झालं व नोंदणी खर्च आला, तर मग नोंद काय करायची. त्यासाठी आपण एक काम करूया, अगोदर विपत्राचा देय दिनांक काढूया. ही गोष्ट लय महत्वाची आहे बरं का विद्यार्थी मित्रांनो. विपत्राचा देय दिनांक काढण्यासाठी 2 गोष्टी महत्वाच्या. एक म्हणजे विपत्राची मुदत. विपत्राची मुदत किती महिने आहे बघा बाळांनो? विपत्राची मुदत आहे 3 महिने. विपत्राची मुदत किती महिने आहे? 3 महिने आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की त्या विपत्राला स्वीकृती कधी मिळाली बघा. इथं बरेच विद्यार्थी कन्फ्युज होतात. कन्फ्युज व्हायचं नाही. कन्फ्युज होण्यासाठी तुम्हाला म्हणजे हे व्हिडिओ तुम्हाला मी सांगलो, कन्फ्युज तुम्ही होणारच नाही. कन्फ्युज होऊ नका. फक्त मी जे सांगायला ते बारकाईने ऐका. काय करायचं? दुसरी गोष्ट म्हणजे की ज्या दिवशी विपत्रात स्वीकृती मिळाली त्या दिवसापासून देय दिनांक काढायचा. कधी पण, केव्हा पण, कुठं पण. कारण बरेच विद्यार्थी काय करतात, आता 18 फेब्रुवारीला विपत्र काय केले? प्रष्टांकित केले. इथून पुढे देय दिनांक काढायच्या भानगडीमध्ये पडतात. या भानगडीत अजिबात पडायचं नाही. मग विपत्रात स्वीकृती कधी मिळाली? त्याच दिवशी म्हणजे कधी? ज्या दिवशी मालाची विक्री केली त्याच दिवशी म्हणजे किती तारखेला? 16 फेब्रुवारीला.
16 फेब्रुवारी 2019 या दिवशी विपत्रास काय मिळाली? स्वीकृती मिळाली. मग ह्या तारखेपासून पुढे 3 महिने मोजायचे. 16 फेब्रुवारी ते 16 मार्च किती महिने होतात? 16 मार्च पर्यंत 1 महिना होते. 16 मार्च ते 16 एप्रिल किती महिने होतात? 2 महिने होतात. आणि 16 एप्रिल ते 16 मे 16 मे या तारखेला किती महिने पूर्ण होतात? 3 महिने पूर्ण होतात. बघा, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे 3 महिने काउंट झाले. 16 मेला किती महिन्याचा कालावधी पूर्ण व्हालाय? 3 महिन्याचा कालावधी पूर्ण व्हालाय. मग इथे एक महत्वाची गोष्ट आहे. महत्वाची गोष्ट कोणती विद्यार्थी मित्रांनो माहिती आहे का? अनुग्रह दिवस असतात. अनुग्रह म्हणजेच सवलत म्हणून आपण बघा कोणत्याही बऱ्याच व्यवहारामध्ये बघा बरेच लोक काय म्हणतात? 2-3 दिवस इकडं की तिकडं. मग ही विनिमय विपत्राच्या भाषेमध्ये त्याला काय म्हणतात? अनुग्रह दिवस म्हणतात, सवलतीचे दिवस म्हणतात. आणि हे सवलतीचे दिवस बी असतात फक्त किती? 3 असतात. मग या 16 मे मध्ये हे 3 दिवस मिसळा, 17, 18, 19 म्हणजे या ठिकाणी विपत्राचा देय दिनांक किती येते? विपत्राचा देय दिनांक 16 मे मध्ये जर आपण 3 दिवस मिसळले तर विपत्राचा देय दिनांक येते 19 मे 2019. किती येते? 19 मे 2019. या ठिकाणी आपण देय दिनांक काढला. किती आला? देय दिनांक 19 मे 2019. आता बघायचं की देय दिनांकाला विपत्राचं काय झाले? शोधन झाले. पण कोणत्या विपत्राचं हे लक्षात ठेवा. कोणत्या विपत्राचं? की ज्या विपत्राचं काय झाले? प्रष्ठांकन झाले. ज्या विपत्राचं काय झाले? प्रष्ठांकन झाले अशा विपत्राचं देय दिनांकाला शोधन झाले. मग प्रष्ठांकित केलेल्या विपत्राचं जर का देय दिनांकाला शोधन झालं असेल तर ह्याची नोंद आदेशक काय करते? यासाठी बघा, प्रष्ठांकित विपत्राचं शोधन झाल्यास, प्रष्ठांकित विपत्राचं शोधन झाल्यास आदेशक नोंद काय करते? तर बघा, या ठिकाणी आदेशकाच्या पुस्तकात या व्यवहाराची काय होणार नाही? नोंद होणार नाही. नोंद का होणार नाही माहितीये का? कारण विपत्राचं प्रष्ठांकन केले, मालकी हक्क बदललाय. मालकी हक्क बदललाय म्हणजे त्या विपत्राचे पैसे थेट कोणाला मिळणार? प्रष्ठांकितीला मिळणार. ज्याला विपत्राचा मालकी हक्क बदललाय, ज्याला दिलाय त्या व्यक्तीला त्या विपत्राचे काय मिळणार? पैसे मिळणार. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, या व्यवहाराची कोणत्या विपत्राचं देय दिनांकाला काय झालं? शोधन झालं. या व्यवहाराची कोण नोंद करणार नाही? आदेशक नोंद करणार नाही. का करणार नाही? कारण ह्या विपत्राचे पैसे डायरेक्ट कोणाला मिळणार? पूर्वाला मिळणार. कुणाकडून मिळणार? वंदनाकडून मिळणार. म्हणजे आदेशिती आणि प्रष्ठांकिती या दोघांमध्ये व्यवहार असल्यामुळं, कारण आदेशकाने विपत्राचा मालकी हक्क बदललाय त्याच्यामुळे या विपत्राचे पैसे आदेशकाला मिळणार नाहीत. त्यामुळे आदेशक या व्यवहाराची काय करणार नाही? नोंदही करणार नाही. या ठिकाणी बघा आपण समजण्यासाठी लिहिले बघा, 19 मे 2019 अ नंबरची परिस्थिती होती, नोंद होणार नाही. असं लिहिलं तरी चालते किंवा नाही लिहिलं तरीही चालते, किंवा असं म्हणता येते की आपल्याला शोधनाची नोंद होणार नाही. ओके, इथपर्यंत झालं. चला मग आता पुढं ब नंबरचा व्यवहार काय? देय दिनांकाला विपत्राचं काय झाले? अनादरण झाले. समजा ज्या विपत्राचं आपण काय केलं होतं? प्रष्ठांकन केलं होतं. त्या विपत्राचं देय दिनांकाला काय झाले? अनादरण झाले. मग अनादरण झाल्यास आदेशक काय नोंद करते? आदेशक नोंद करते बघा, हा इथं आहे, प्रष्ठांकित विपत्राचं अनादरण झाल्यास. कारण अनादरण झाल्यास जबाबदारी आदेशकाची असते ना, का त्या आदेशितानं पैसे दिलाच नाही, त्या आधी प्रष्ठांकित काय बोंबलं का? हे का नाही? मग त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे? प्रष्ठांकित विपत्राचं जर का अनादरण झाला असेल तर आदेशक नोंद काय करते ते काळजीपूर्वक बघा. आदेशकाच्या पुस्तकात नोंद काय होते? तर आदेशितीची खाते नावे. कुणाचे खाते नावे? आदेशितीचे खाते नावे आणि प्रष्ठांकितीच्या खात्याला जमा. सॉरी, आपलं हे थोडस वरती गेलं आहे का नाही? हा, ही नोंद आहे. प्रष्ठांकित विपत्राचं अनादरण झाल्यास आदेशितीचे खाते नावे प्रष्ठांकितीच्या खात्याला जमा.
आता या ठिकाणी तुम्हाला प्रश्न पडला असेल की विपत्राचं अनादरण झाल्यास आदेशितेचे खाते नावे ठीक आहे, पण प्रष्टांकितेच्या खात्याला जमा का लिहायचं? कारण का बाळांनो, ते विपत्र कुणाकडे? प्रष्टांकितेकडे आहे, म्हणून प्रष्टांकितेच्या खात्याला जमा करायचं. समजा ते विपत्र जर बँकेत वटवलं असतं, या ठिकाणी बँक खात्याला जमा आलं असतं. जर ते विपत्र राशी संग्रहणार्थ पाठवलं असतं तर या ठिकाणी काय आलं असतं? राशी संग्रहणार्थ बँक खात्याला जमा आलं असतं. पण हे विपत्र प्रष्टांकितेकडे आहे, म्हणून आदेशक प्रष्टांकित विपत्राचं जर का अनादरण झाला असेल, काय झाला असेल? अनादरण झाला असेल, तर या ठिकाणी आदेशक काय नोंद करते की आदेशितेचे खाते नावे. आदेशितेचे खाते नावे म्हणजे या गणितामध्ये आदेशिती कोण आहे? वंदना. आदेशिती हे नाव काढा आणि वंदना घ्या. नंतर प्रष्टांकितेच्या खात्याला जमा म्हणले, प्रष्टांकितेचं हे नाव काढा. इथं कोणाचं नाव घ्या? पूर्वाचं नाव घ्या. झाला व्यवहार. ओके, वंदनाचे खाते नावे पूर्वाच्या खात्याला जमा. जशाला तशी नोंद करायची आहे. कशी करायची? तर या ठिकाणी आपण बघूया. बघा, देय दिनांक आपण काढला. देय दिनांक किती आहे? 19 मे आहे. या ठिकाणी बघा हो का, या ठिकाणी 19 मे 2019 कंसामध्ये आपण इथं ब लिहिलं. आदेशक नोंद काय करते? वंदनाचे खाते नावे. नावे केल्यामुळं रक्कम काय करायची? नावे रकान्यात लिहायची आणि नंतर पूर्वाच्या खात्याला जमा किती रुपये? 22,500 रुपये. स्पष्टीकरण लिहायचं, प्रष्टांकित विपत्राचं अनादरण झाल्याबद्दल. प्रष्टांकित केलेल्या विपत्राचं काय झाल्याबद्दल? अनादरण झाल्याबद्दल. आता पुढचा व्यवहार आहे विद्यार्थी मित्रांनो. पुढचा व्यवहार आहे बघा, क नंबरचा व्यवहार. क नंबरची परिस्थिती काय सांगितली? देय दिनांकाला विपत्राचं अनादरण झाले आणि नोंदणी खर्च आकारलाय. काळजी करायची का? नाही. मग मास्तर सांगा म्हणा, देय दिनांकाला विपत्राचं अनादरण झालंय आणि देय दिनांकाला विपत्राचं अनादरण झाले, नोंदणी खर्च आलाय, असा व्यवहार दिलाय. मग सोडवायचं कसं? मास्तर सांगते तसं. तर बघा मग आता या ठिकाणी मास्तर काय सांगते? तर मास्तरनं सांगितलंय की या ठिकाणी नोंद काय सांगितली? नोंद सांगितली की प्रष्टांकित विपत्राचं अनादरण झालंय आणि नोंदणी खर्च आकारलाय. तर आदेशक नोंद काय करते? नोंद तीच आहे, फक्त त्याच्यामध्ये विपत्र प्लस नोंदणी खर्च ऍड करायचा आहे, बाकी काहीच नाही. विपत्राच्या रकमेमध्ये कोणता खर्च ऍड करायचा आहे? नोंदणी खर्च ऍड करायचा आहे. नोंद बघा तीच होते. इथं काय केली आपण? नोंद आदेशितेचे खाते नावे प्रष्टांकितेच्या खात्याला जमा, पण इथं नोंदणी खर्च नव्हता. इथं पण बघा, प्रष्टांकित विपत्राचं अनादरण झाले आणि नोंदणी खर्च आकारलाय. आदेशक नोंद काय करते? आदेशितेचे खाते नावे प्रष्टांकितेच्या खात्याला जमा. फक्त काय सांगायचे की विपत्र प्लस नोंदणी खर्च. म्हणजे विपत्रामध्ये कोणता खर्च मिसळायचा आहे? नोंदणी खर्च. मग आदेशितेचे खाते नावे म्हणजे कोणाचे खाते नावे? की आदेशिते नाव काढायचं आणि या ठिकाणी कोणाचं नाव घ्यायचं? वंदना. आदेशितेचं नाव काढा. आदेशितेचं नाव काढा. या ठिकाणी काय घ्या? वंदना. आणि प्रष्टांकितेचं नाव काढा. या ठिकाणी घ्या पूर्वा. झालं? जशाच तशी नोंद लिहून टाकायची. तर बघा नोंद काय होते? तारीख तीच देय दिनांकाची बरं का. देय दिनांकाची तारीख म्हणजे किती आहे? 19 मे आहे. ओके, मग 19 मे ही तारीख लिहायची. 19 मे 2019. क नंबरची परिस्थिती. नोंद काय ते? आदेशितेचे खाते नावे म्हणजे आदेशिते कोण आहे? वंदना आहे. म्हणून लिहायचं वंदनाचे खाते नावे 22,675. आता हे कसे आले? तर 22,500 मध्ये 175 रुपये मिसळायचे. कशाचे? नोंदणी खर्चाचे. मिसळले तर बघा, हे 75 ला 75, 5 आणि 1 6, हे 5 आहे बरं का. हा 5 आणि 1 6 आणि हे 22 ला 22 म्हणजे 22,675. नंतर प्रष्टांकितेच्या खात्याला जमा म्हणजेच पूर्वाच्या खात्याला जमा. जमा केल्यामुळं जमाला रक्कम लिहायची आहे. किती रुपये? 22,675 रुपये. त्याचं स्पष्टीकरण लिहायचंय. प्रष्टांकित विपत्राचं अनादरण व नोंदणी खर्च आकारल्याबद्दल. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, ह्या उदाहरणावरून आपण कुणाच्या पुस्तकात नोंदी अभ्यासल्या? आदेशकाच्या पुस्तकात नोंदी अभ्यासल्या. कारण बोर्डाच्या परीक्षेमध्ये तुम्हाला का नाही एकाच्याच पुस्तकामध्ये नोंदी विचारतात. ओके, त्यासाठी आपल्याला तुम्हाला आदेशकाच्या पुस्तकात नोंदी कशा करायच्या आणि काय नाही या ठिकाणी आपण हे अभ्यासलेलं आहे. ओके, इथं काहीच तुम्हाला अडचण असेल तर तुम्ही अडचण विचारू शकता. ठीक आहे. आता आपल्या नोंदी करायच्यात. हे झाल्या पल्लवीच्या पुस्तकात नोंदी. कोणाच्या पुस्तकात झाल्या? पल्लवीच्या पुस्तकात नोंदी झाल्या.
आता पुढे बघा आपल्याला करायच्यात नोंदी कोणाच्या पुस्तकात करायच्यात? हा, पल्लवीच्या पुस्तकात झाल्या. पल्लवी कोण होती? आदेशक होती. आता नोंदी आपल्याला करायच्यात वंदनाच्या पुस्तकात. कोणाच्या पुस्तकात करायच्यात? वंदनाच्या पुस्तकात करायच्यात. मग या ठिकाणी आपण उदाहरण हेच आहे, समजा वंदनाच्या पुस्तकात नोंदी. मग डायरेक्ट आपण त्या नोंदीचा वापर करून नोंदी केल्या तरी चालतात, पण नेमकं गणितावरून नोंदी कशा करायच्या हे देखील आपल्याला जमलं पाहिजे, हे देखील आपल्याला समजलं पाहिजे, यासाठी सांगालो. ह्याच्यामध्ये बघा आदेशकाच्या नोंदीहून आदेशित काय नोंद करते ते आपण सांगू शकतो. पहिली नोंद आदेशकानं काय केल्या? उधारी मालाची विक्री केल्याबद्दल. आदेशित काय करणार? खरेदी केल्याबद्दल. दुसरी नोंद आदेशकानं काय केले? विपत्रास स्वीकृती मिळाल्याबद्दल. आदेशित काय करणार? विपत्रास स्वीकृती दिल्याबद्दल. तिसरी नोंद आदेशकाने केली नाही, देय दिनांकाला विपत्राचं शोधन झाले, कारण हे व्यवहार आदेशित आणि प्रश्नांकितीमध्ये असल्यामुळं नोंद केला नाही. मग आदेशित नोंद काय करणार? नेहमीची शोधनाची. देय विपत्र खाते नावे रोख किंवा बँक खात्याला जमा. नंतर देय दिनांकाला विपत्राचं अनादरण झाले. तर असं आपण डायरेक्ट नोंद देऊन बी करू शकता, पण डायरेक्ट आपण गणितावरून कशा प्रकारच्या नोंदी करायच्या ते आपण पाहूया. ओके, तर बघा आता या ठिकाणी उदाहरण आपल्याला जास्त वाचायची गरज नाही, आताच आपण वाचलेलं आहे. ह्याच्यामध्ये आदेशक कोण आहे? पल्लवी आहे. आदेशित कोण आहे? वंदना आहे. वंदनाच्या पुस्तकात या प्रकारची रोजकीर्द तयार करा. बघा या ठिकाणी वंदनाच्या पुस्तकात रोजकीर्द नोंदी. आता वंदना कोण आहे? आदेशित आहे. वाटल्यास कंसामध्ये लिहू शकता. आदेशित त्यालाच आहारी म्हणतात बरं का. काय म्हणतात? आहारी. या ठिकाणी झालं समजा वंदनाच्या पुस्तकात नोंदी करायच्यात. मग नोंदी करत असताना उदाहरण वाचा. आता उदाहरण वाचत असताना बघा 16 फेब्रुवारी 2019 रोजी पल्लवीने वंदनाला 25,000चा माल 10% व्यापारी कसरीवर विकलाय. आपण पल्लवीची नोंदी करत असताना 10% व्यापारी कसर काढली. 10% व्यापारी कसर काढणं सोपं आहे. कसं सोपं आहे? तर बघा आता 25,000वर 10% विचारले, सरळ सरळ शेवटचा एक शून्य कट करा. डायरेक्ट कसर मिळाली 2,500. 25,000तून 2,500 कसर वजा करा, उरले किती? 22,500. ही एवढ्या मालाची रक्कम येणार. ओके, मग पल्लवीनं वंदनाला माल विकला, याचा अर्थ माल पुन्हा विकलाय पल्लवीनं. मग उधारीवर मालाची खरेदी विक्री केल्यास आदेशकाच्या पुस्तकात नोंद काय होते? विक्री केल्यास आदेशितेचे खाते नावे विक्री खात्याला जमा. मग हीच नोंद आदेशित काय करणार? खरेदी खाते नावे आदेशकाच्या खात्याला जमा. मग पल्लवीनं माल वंदनाला विकलाय, म्हणजे पल्लवी आदेशक आहे आणि वंदना कोण आहे? आदेशित आहे. मग आपण नोंदी कोणाच्या पुस्तकात करणार आहोत? वंदनाच्या पुस्तकात करणार आहोत. मग वंदना काय नोंद करते यासाठी आपण काय करूया? त्या नोंदी बघूया. नोंदीमध्ये बघा उधारीवर मालाची खरेदी विक्री केल्यास, उधारीवर मालाची खरेदी विक्री केल्यास आदेशक नोंद काय करते ते तर आपण बघितलंयच. मग आदेशित काय नोंद करते ती बघूया, म्हणजे आपल्याला समजून जाईल. आता बघा उधारीवर मालाची खरेदी विक्री केल्यास, उधारीवर वस्तूची खरेदी विक्री केल्यास आदेशक नोंद काय करायलाय? आदेशितचे खाते नावे विक्री खात्याला जमा. ह्या नोंदीच्या विरुद्ध नोंद कोण करणार? आदेशिती. आदेशिती काय करते तर बघा खरेदी खाते नावे, कारण त्यांना माल खरेदी करायलाय, म्हणजे खरेदी करले वंदना. मग खरेदी खाते नावे आदेशकाच्या खात्याला जमा. मग ह्या नोंदीमध्ये काय बदल करायचंय? फक्त आदेशक हे शब्द काढायचा आहे आणि त्या ठिकाणी आदेशक कोण आहे? पल्लवी आहे. म्हणून लिहायचं पल्लवीच्या खात्याला जमा. म्हणजे खरेदी खाते नावे पल्लवीच्या खात्याला जमा. जशास तशी नोंद काय करायची? या ठिकाणी लिहायची. जशास तशी नोंद कशी येते तर बघा या ठिकाणी इथं बघा तारीख किती आहे? 16 फेब्रुवारी 2019 ही तारीख आहे. 16 फेब्रुवारी 2019. खरेदी खाते नावे, नावे केल्यामुळं नावे रकान्यात रक्कम लिहा. रोजकीर्द कशी करायची तुम्हाला माहितच आहे. ओके, खरेदी खाते नावे 22,500 आणि आदेशकाच्या खात्याला जमा म्हणण्याऐवजी आदेशक हे शब्द काढायचा आणि त्या ठिकाणी आदेशकाचं नाव घ्यायचं, वेगळं काहीच करायचं नाही. तर बघा आदेशकाच्या खात्याला जमा म्हणजेच पल्लवीच्या खात्याला जमा किती रुपये? 22,500 रुपये. आता खात्याला जमा, जमा म्हणायची गरज पण नाही बरं का, डायरेक्ट पल्लवीच्या खात्याला असं केलं तरीही चालते, पण समजण्यासाठी तुम्हाला मी सांगालो नावे आणि जमा.
ओके, मग स्पष्टीकरण लिहायचं 10% व्यापारी कसरीवर मालाची खरेदी केल्याबद्दल. आता पल्लवी मालाची खरेदी करणार ना, मग खरेदी केल्याबद्दल लिहायचं. त्याच्यानंतर पुढचा व्यवहार बघा. पुढचा व्यवहार काय? त्याच दिवशी पल्लवीने काढलेले 3 महिने मुदतीचे विपत्र तिनं स्वीकारलं. तिनं स्वीकारलं म्हणजे कोण स्वीकारलं? वंदनानं स्वीकारलं. याचा अर्थ काय होते? विपत्र स्वीकारलं म्हणजे त्या विपत्रास काय दिली? स्वीकृती दिली. त्या विपत्रास काय केली? स्वीकृती दिली. मग विपत्रास स्वीकृती दिली असेल, मग विपत्रास स्वीकृती मिळाली किंवा दिली या संदर्भात आदेशकाच्या पुस्तकात नोंद काय होते? आदेशितेच्या पुस्तकात नोंद काय होते? तर बघा, विपत्रास स्वीकृती मिळाली व दिली. आदेशक काय करते? प्राप्त विपत्र खाते नावे आदेशितेच्या खात्याला जमा. हीच नोंद आदेशिते काय करणार? ह्याच्या उलट आदेशकाचे खाते नावे देय विपत्र खात्याला जमा. कारण आदेशितेसाठी ते विपत्र कसं असते? देय असते. म्हणून आदेशकाचे खाते नावे देय विपत्र खात्याला जमा ही नोंद आहे. अशी नोंद व्हाले. ही नोंद तुम्हाला पाठ ठेवायची बरं का. ही नोंद जर पाठ ठेवला तर तुम्हाला समजते. नोंद काय होते? आदेशितेचे खाते नावे देय विपत्र खात्याला जमा. म्हणून या ठिकाणी काय करायचे? आदेशकाचे खाते नावे आणि देय विपत्र खात्याला जमा. मग काय करायचे? आदेशक हे नाव काढायचे. त्या ठिकाणी गणितामध्ये आदेशक कोण आहे? पल्लवी आहे. म्हणून लिहायचं पल्लवीचे खाते नावे देय विपत्र खात्याला जमा. मग सरळ सरळ नोंदीमध्ये बघा, नोंदीमध्ये काय केले? आदेशकाचे खाते नावे म्हणजे तारीख तीच लिहिली आपण. त्या दिवशी विपत्रास काय केले? स्वीकृती दिली. तर बघा, पल्लवीचे खाते नावे किती रुपये? 22,500 रुपये. पल्लवीचे खाते नावे का आलं? तर पल्लवी कोण आहे? आदेशक आहे. आणि आपण नोंदी कोणाच्या पुस्तकात करायला? वंदनाच्या, म्हणजे आदेशितेच्या पुस्तकात करायला. मग आदेशिती नोंद काय करणार? तर बघा, पल्लवीचे खाते नावे 22,500 आणि देय विपत्र खात्याला जमा किती रुपये? 22,500 रुपये. स्पष्टीकरण लिहायचं 3 महिने मुदतीच्या विपत्रास काय दिल्याबद्दल? स्वीकृती या ठिकाणी मिळाल्याबद्दल झाले बरं का. 3 महिने मुदतीच्या विपत्रास स्वीकृती दिल्याबद्दल. काय केल्याबद्दल? स्वीकृती दिल्याबद्दल. इथपर्यंत झालं? ठीक आहे. आता पुढचा व्यवहार बघा. पुढचा व्यवहार काय झाले? 18 फेब्रुवारी 2019 रोजी पल्लवीने विपत्र तिची धनको पूर्वाला प्रस्थापित केलं. मला सांगा, या व्यवहारामध्ये वंदनाच्या नावाचा काय देणं घेणं आहे का? वंदनाचं काय देणं घेणं आहे का? नाही. पल्लवीने विपत्र कोणाला दिले? पूर्वाला दिले. मग या ठिकाणी लक्षात ठेवायचं, विपत्राचं जर प्रष्टांकन झालं असेल, विपत्राचं काय झालं असेल? प्रष्टांकन झालं असेल, तर हा व्यवहार फक्त आदेशक आणि प्रष्टांकिती यांच्यामध्ये असल्यामुळं या व्यवहाराची नोंद आदेशिती करणार नाही. तरी तुम्हाला समजण्यासाठी बघा, विपत्राचं जर प्रष्टांकन झालं असेल तर आदेशिती त्या व्यवहाराची काय करणार नाही? नोंद करणार नाही. कसं? मास्तर सांगते तसं बघा. एकच मिनिट फक्त वेट करा. इथं बघा, आदेशकाने विपत्राचं काय केलं? प्रष्टांकन केलं. आदेशक नोंद करायलाय, प्रष्टांकिती बी नोंद करायलाय, पण आदेशिती काय करणार नाही? नोंद करणार नाही. का करणार नाही? विपत्राचं प्रष्टांकन केले म्हणजे आदेशकानं मालकी हक्क बदलला आणि तो पूर्वाला दिला, म्हणजे प्रष्टांकितीला दिला. म्हणजे व्यवहार आदेशकामध्ये आणि प्रष्टांकितीमध्ये असल्यामुळं या व्यवहाराची आदेशिती काय करणार नाही बाळांनो? नोंद करणार नाही. या ठिकाणी आपण लिहू शकता 18 फेब्रुवारी नोंद होणार नाही. काय होणार नाही? नोंद होणार नाही. थांबकी बाबा, असं काहून करायला? त्याची काय होणार नाही? नोंद होणार नाही. समजलं इथपर्यंत? ठीक आहे. आता पुढचं बघा. पुढं पुढं काय सांगितलंय? खालील परिस्थितीत पल्लवी, वंदना आणि पूर्वाच्या पुस्तकात कीर्द नोंदी करा म्हणले. या ठिकाणी बघा, देय दिनांकाला विपत्राचं शोधन झाले. देय दिनांकाला अ नंबरचा व्यवहार काय सांगितलाय? देय दिनांकाला विपत्राचं काय झाले? शोधन झाले. मग आता विपत्राचं देय दिनांकाला शोधन झाले तर देय दिनांक काढायचा आहे. मग ह्याच्या अगोदरचा आपण देय दिनांक कसा काढायचा काय नाही बघितलंच. देय दिनांक काढण्यासाठी किती गोष्टी महत्वाच्या? 2 गोष्टी. एक म्हणजे विपत्राची मुदत. विपत्राची मुदत किती महिने आहे? विपत्राची मुदत आहे बघा 3 महिने.
आणि विपत्राला स्वीकृती कधी मिळाली बघा, 18 फेब्रुवारीला स्वीकृती मिळाली नाही. तर विपत्रात स्वीकृती कधी मिळाली? 16 फेब्रुवारीला. मग 16 फेब्रुवारी पासून 3 महिने कालावधी मोजायचा. फेब्रुवारी सोडून द्या, मार्च, एप्रिल, मे. किती महिने झाले? 3 महिने. 16 मेला किती महिने पूर्ण होतात? 16 मेला 3 महिने पूर्ण होतात. 3 महिने पूर्ण झाले. मग अनुग्रह दिवस आहेत, सवलत म्हणून दिवस आहेत. किती दिवस आहेत? 3 दिवस. 16 मे मध्ये 3 दिवस मिसळा, किती होतात? 19 मे 2019. हे झाला विपत्राचा देय दिनांक. मग देय दिनांकाला जर विपत्राचं शोधन झाले, पण कोणत्या विपत्राचं? की ज्या विपत्राचं काय केलं होतं? प्रष्टांकन केलं होतं. मग ध्यानात ठेवा, मनात ठेवा, लक्षात ठेवा, विपत्राचं प्रष्टांकन हो, विपत्राचं काय बी हो, बँकेत वटो काय बी करो, देय दिनांकाला विपत्राचं शोधन झालं असल तर आदेशिती आपली आपली नेहमीची नोंद करणार. नेहमीची म्हणजे कोणती नोंद करणार? तर बघा, विपत्राचं शोधन झाले, प्रष्टांकित विपत्राचं देय दिनांकाला काय झाले? शोधन झाले. तर या ठिकाणी प्रष्टांकित विपत्राचं देय दिनांकाला शोधन झाल्यास या व्यवहाराची नोंद कोण करणार नाही? आदेशक करणार नाही, कारण ते पैसे डायरेक्ट कोणाला मिळणार आहेत? प्रष्टांकितीला मिळणार आहेत. म्हणून आपण नोंदी कोणाच्या कराल्या? आदेशितीच्या कराल्या. आदेशिती आपली आपली नेहमीची नोंद करल. नेहमीची नोंद म्हणजे काय होते? देय विपत्र खाते नावे रोख किंवा बँक खात्याला जमा. कोणते खाते नावे? देय विपत्र खाते नावे रोख किंवा बँक खात्याला जमा, विपत्राचं शोधन केल्याबद्दल. ओके, जशास तशी नोंद लिहायची. तर बघा, नोंद काय लिहायची? हा, देय दिनांक लिहिला आपण या ठिकाणी 19 मे 2019 लिहायचं बरं का. 19 मे 2019 अ नंबरचा व्यवहार आहे. देय विपत्र खाते नावे 22,500 रोख किंवा बँक खात्याला जमा. ह्याच्यामध्ये काहीच बदल करायची गरज नाही. ना कुणाचं नाव आहे, ना कुणाचं गाव आहे. जशास तशी नोंद लिहायची. देय विपत्र खाते नावे 22,500 आणि रोख किंवा बँक खात्याला जमा किती रुपये? 22,500. या ठिकाणी त्याचं स्पष्टीकरण लिहायचंय. स्पष्टीकरण काय लिहायचं? देय दिनांकाला विपत्राचं काय केल्याबद्दल? शोधन केल्याबद्दल. देय दिनांकाला विपत्राचं काय केल्याबद्दल? शोधन केल्याबद्दल. त्याच्यानंतर पुढचा व्यवहार बघा. पुढचा व्यवहार काय? देय दिनांकाला विपत्राचं काय झाले? अनादरण झाले. पण कोणत्या विपत्राचं हे महत्वाचं आहे. कोणत्या विपत्राचं ध्यानात ठेवा. या गणितामध्ये व्यवहार काय आलाय? प्रष्टांकनाचा व्यवहार आलाय. मग प्रष्टांकित केलेल्या विपत्राचं जर देय दिनांकाला अनादरण झाला असेल, अनादरण झाल्यास काय नोंद करायची? तर बघा, ह्या नोंदीले महत्वाच्या. पुन्हा पुन्हा आपण त्या नोंदीकडे चाललो. नोंदीकडे का चाललोत? का त्या नोंदीनुसारच आपल्या गणित करायचे, नोंदीनुसारच नोंदी सोडवायच्यात. यासाठी त्या नोंदीले महत्वाच्या आहेत बरं का. बेसिक त्याचं नियम म्हणायला हरकत नाही. या नोंदी म्हणजे याचे नियमच आहेत समजा. तर या नोंदी बघा. प्रष्टांकित विपत्राचं अनादरण झाल्यास आदेशक नोंद काय करते? आदेशितीचे खाते नावे प्रष्टांकितच्या खात्याला जमा. मग हीच नोंद आदेशिती काय करणार? नेहमीची आपली आपली. देय विपत्र खाते नावे आदेशकाच्या खात्याला जमा. आदेशकाच्या खात्याला जमा म्हणजे या ठिकाणी काय करायचंय? आदेशकाचं नाव काढायचंय. या ठिकाणी आदेशकाचं नाव काय आहे? पल्लवी आहे. पल्लवीचं नाव घ्यायचंय. वेगच्या पेक्षा वेगळं काहीच नाही. जशास तशी नोंद लिहायची. कशी? तर बघा, इथं लिहायची बघा नोंद. तारीख किती? देय दिनांक काढलाय आपण 19 मे आहे का नाही? इथं लिहिलं 19 मे 2019. ब, देय विपत्र खाते नावे 22,500 रुपये. आणि इथं आपण बघा, आदेशकाच्या खात्याला जमा म्हणण्याऐवजी आदेशका शब्द काढला आणि कोणता घेतला? पल्लवी. म्हणजे पल्लवीच्या खात्याला जमा किती रुपये? 22,500 रुपये. देय दिनांकाला विपत्राचे अनादरण केल्याबद्दल. अनादरण कोणी केले? आदेशितीनंच केले. त्याच्यानंतर पुढचा आणि शेवटचा व्यवहार बघा. हा, देय दिनांकाला विपत्राचं अनादरण झाले आणि नोंदणी खर्च आकारलाय. तर या ठिकाणी लक्षात ठेवा, ध्यानात ठेवा, मनात ठेवा. देय दिनांकाला विपत्राचं अनादरण झाले आणि नोंदणी खर्च आकारलाय. अनादरण झाल्यास व नोंदणी खर्च आकारल्यास आदेशक नोंद काय करते? आपल्याला तर माहित आहे, आदेशितीचे खाते नावे प्रष्टांकितच्या खात्याला जमा, विपत्र प्लस नोंदणी खर्च. पण हीच नोंद आदेशिती काय करल? नेहमीची नोंद. देय दिनांकाला विपत्राचं अनादरण झाले आणि नोंदणी खर्च आकारलाय. तर या ठिकाणी डायरेक्ट या ठिकाणी आपण काय करू? नोंद लिहू. तर नोंद काय होईल बघा.
आदेशकाचे खाते नावे नोंदणी खर्च खाते नावे आणि देय विपत्र खात्याला जमा. तरी समजण्यासाठी आपण काय करूता, त्या नोंदी बघूतच आहे का नाही, उगा कशाला थोडक्यासाठी तुम्हाला त्रास नको. हा मला तर नाहीच त्रास. सॉरी नोंद आपली चुकली बरं का, ती सांगत असताना नोंद आपली ती चुकली. सॉरी का, ती नोंद तशी नाही. ती नोंद कशी आहे, देय विपत्र खाते नावे नोंदणी खर्च खाते नावे आदेशकाच्या खात्याला जमा. कारण या ठिकाणी आपण काय केलं होतं, आदेशितेचे खाते नावे आणि प्रष्टांकितच्या खात्याला जमा केलं होतं. मग या ठिकाणी उलट नोंद होणार. उलट म्हणजे कशी, देय विपत्र खाते नावे नोंदणी खर्च खाते. ही नोंद आपली चुकली. सॉरी, ही नोंद आपली चुकली. बघा आता विचार करा, थोडीशी आपण नोंद जर बघितली नाही बरोबर तर सरळ आपली चुकीची एंट्री व्हायला. यासाठी तर नोंदी किती महत्वाच्या आहेत ते तुम्ही डेमो बघा फक्त, की देय विपत्र खाते नावे नोंदणी खर्च खाते नावे आदेशकाच्या खात्याला जमा. ही नोंद कोण करायलाय, आदेशित. कशाबद्दल आहे व्यवहार, प्रष्टांकित विपत्राचं अनादरण व नोंदणी खर्च आकारल्याबद्दल. या ठिकाणी बघा आदेशितच्या पुस्तकात नोंद काय होते, देय विपत्र खाते नावे नोंदणी खर्च खाते नावे आदेशकाच्या खात्याला जमा. म्हणजे आदेशक हा शब्द काढायचा आहे आणि त्या ठिकाणी त्या आदेशकाचं नाव घ्यायचं. गणितामध्ये आदेशक कोण आहे, पल्लवी आहे. सरळ सरळ नोंद लिहायची. तर बघा काय होते, तारीख लिहायची 19 मे. क नंबरचा व्यवहार लिहायचा. देय विपत्र खाते नावे 22,500 नोंदणी खर्च खाते नावे 175. का, नोंदणी खर्च देण्याची जबाबदारी कोणाची असते, आदेशितेची असते. नंतर पल्लवीच्या खात्याला जमा किती रुपये, 22,675. काय केलं आपण, आदेशकाच्या खात्याला जमा म्हणण्याऐवजी आदेशक नाव काढलं आणि त्या ठिकाणी त्या आदेशकाचं नाव घेतलं. पल्लवीच्या खात्याला जमा. स्पष्टीकरण काय यायचं, देय दिनांकाला विपत्राचं अनादरण व नोंदणी खर्च दिल्याबद्दल. देय दिनांकाला विपत्राचं अनादरण झाल्याबद्दल व नोंदणी खर्च दिल्याबद्दल. अशा प्रकारे आपण विद्यार्थी मित्रांनो आदेशकाच्या पुस्तकात नोंदी बघितल्या, आदेशितेच्या पुस्तकात नोंदी बघितल्या. आता आपल्याला बघायच्यात नोंदी प्रष्टांकितीच्या पुस्तकात. कोणाच्या पुस्तकात बघायच्यात, प्रष्टांकितीच्या पुस्तकात बघायच्यात. मग या गणितामध्ये प्रष्टांकिती कोण आहे, पूर्वा आहे. कोण आहे, पूर्वा. आता पूर्वा ही प्रष्टांकिती आहे. मग प्रष्टांकिती काय काय नोंदी करते हे गणित आधी वाचून घ्यायचं, तुम्हाला समजून जाईल. मग तुम्ही काय करा, तात्पुरत्या स्वरूपात या प्रकारची एक रोजकीर्द तयार करा. वर हेडिंग लिहायची, पूर्वाच्या पुस्तकात रोजकीर्द नोंदी. आता पूर्वा कोण आहे समजण्यासाठी लिहा तुम्ही वाटल्यास. प्रष्टांकिती वाटल्यास नाही लिहाच, म्हणजे काय होते तुम्हाला समजते. पूर्वा कोण आहे, प्रष्टांकिती आहे. आता या ठिकाणी बघा प्रष्टांकितीच्या पुस्तकात नोंद काय होते, नोंदी काय काय होतात काय काय नाही ते आपण समजून घेऊया. सगळ्यात अगोदर बघा 16 फेब्रुवारी 2019 रोजी पल्लवीने वंदनाला 25,000चा माल 10% व्यापारी कसरीवर विकला. ह्याच्यामध्ये पूर्वाचा काय संबंध आहे का हो, काय बी नाही. पल्लवीनं वंदनाला माल विकलाय, पूर्वाचा नावाचा उल्लेख आहे, काही संबंध आहे नाही. हा व्यवहार आदेशक आणि आदेशिती आहे, त्याच्यामुळे प्रष्टांकितीचा व्यवहारामध्ये काय नाही, संबंध नाही. त्याच दिवशी पल्लवीने 3 महिने मुदतीच्या विपत्र काय केले, स्वीकारलं. मग विपत्रात स्वीकृती मिळाली किंवा स्वीकृती दिली, या व्यवहाराचं काय देणं घेणं प्रष्टांकितीला आहे का, नाही. तिकडे काय बी खड्यात पडाय की देणं घेणं नाही. मग ही पण काय होणार नाही, स्वीकृतीची नोंद होणार नाही. नोंद होणार कोणती, 18 फेब्रुवारीची. 18 फेब्रुवारी 2019 रोजी पल्लवीने विपत्र तिची धनको पूर्वाला काय केलं, प्रष्टांकित केलं. आता विपत्राचं प्रष्टांकन झाले. मग आता विपत्राचं प्रष्टांकन झाल्यास नोंदी काय होतात, तर बघा हे महत्वाचं आहे बरं का. आता विपत्राचं प्रष्टांकन झाल्यास नोंदी काय होतात बघा. इथं आहे, आदेशकाने विपत्राचं काय केलं, प्रष्टांकन केलं. आदेशक नोंद काय करणार, प्रष्टांकितीचे खाते नावे प्राप्त विपत्र खात्याला जमा.
मग हीच नोंद प्रष्टांकिती काय करते बघा, प्रष्टांकिती करते प्राप्त विपत्र खाती नावे आदेशकाच्या खात्याला जमा. कारण ते विपत्र त्याला कुणाकडून प्राप्त झाले, आदेशकाकडून प्राप्त झाले. आपण एकच काम करायचं, आपण नोंदी कोणाच्या पुस्तकात करायला, प्रष्टांकितीच्या पुस्तकात करायला. मग प्राप्त विपत्र खाती नावे आणि आदेशकाच्या खात्याला जमा म्हणजे आदेशक हे नाव काढा. आदेशक कोण आहे, पल्लवी आहे, पल्लवीचं नाव घ्या, संपला विषय. प्राप्त विपत्र खाते नावे पल्लवीच्या खात्याला जमा. या उदाहरणामध्ये बघा आता डायरेक्ट सरळ सरळ आपण त्यानुसार नोंद लिहायची. कशी तर बघा, 18 फेब्रुवारीला विपत्राचं प्रष्टांकन झाले. मग 18 फेब्रुवारी हे तारीख लिहायची. तारीख लिहिल्यावर 18 फेब्रुवारी 2019 प्राप्त विपत्र खाते नावे 22,500 आणि कोणाच्या खात्याला जमा, पल्लवीच्या खात्याला जमा 22,500. ह्याचं स्पष्टीकरण काय लिहायचं, प्रष्टांकित विपत्र प्राप्त झाल्याबद्दल. प्रष्टांकित विपत्र काय झाल्याबद्दल, प्राप्त झाल्याबद्दल. ओके, हे तेवढंच बघा. फक्त बदल काय केलाय, पल्लवीच्या खात्याला जमा केलाय म्हणजे आदेशकाच्या खात्याला जमा, आदेशक हे शब्द काढलाय आणि त्या ठिकाणी जो आदेशक आहे त्याचं नाव घेतले. त्याच्यानंतर पुढचा व्यवहार बघा, खालील परिस्थिती देय दिनांकाला त्या विपत्राचं काय झाले, शोधन झाले. मग समजा प्रष्टांकित विपत्राचं जर देय दिनांकाला शोधन झाला असेल, आदेशक काय नोंद करते ते बघा. हे सगळ्या नोंदीवर डिपेंड आहे, बाकी काहीच नाही बघा. प्रष्टांकित विपत्राचं शोधन झाल्यास आदेशक नोंद करणार नाही, कारण ते पैसे आदेशकाला मिळणार नाहीत. कोण नोंद, पैसे कोणाला मिळतात, प्रष्टांकितीला, कारण ते विपत्र कोणाकडे आहे, प्रष्टांकितीकडे आहे. मग प्रष्टांकिती नोंद काय करेल, तीच जे आदेशक करते तीच नोंद. रोख किंवा बँक खाते नावे प्राप्त विपत्र खात्याला जमा. जशाच तशी नोंद उचला आणि तिथं लिहा, काहीच वेगळं करायची गरज नाही. बघा आता सरळ सरळ नोंद काय केली, हा इथं म्हणतात देय दिनांक आपल्याला लिहायचा आहे बरं का. देय दिनांक आपण काढला होता, तर देय दिनांक किती लिहायचा, 19 मे 2019. रोख किंवा बँक खाते नावे 22,500 आणि प्राप्त विपत्र खात्याला जमा किती रुपये, 22,500. स्पष्टीकरण लिहा, देय दिनांकाला विपत्राचे शोधन झाल्याबद्दल. देय दिनांकाला विपत्राचे शोधन झाल्याबद्दल लिहायचं. काय केल्याबद्दल, झाल्याबद्दल. चला आता इथपर्यंतचा व्यवहार झालाय. आता पुढं देय दिनांकाला विपत्राचं काय झाले, अनादरण झाले. मग प्रष्टांकित विपत्राचं जर देय दिनांकाला अनादरण झाला असेल, काहीच नाही, आदेशिती नोंद काय करते, आदेशक काय करते ते आपण बघितलं. फक्त प्रष्टांकिती काय नोंद करते ते बघायचे. मग देय दिनांकाला विपत्राचं अनादरण झाल्यास आदेशकानं काय केली होती, आदेशितीचे खाते नावे प्रष्टांकितीच्या खात्याला जमा. पण ह्या प्रष्टांकितीला देणं घेणं कोणाचं आहे, आदेशकाचं आहे. मग त्यानं काय करणार, आदेशकाचे खाते नावे प्राप्त विपत्र खात्याला जमा. त्यानं आदेशितीला काहीच म्हणणार नाही, कोण, प्रष्टांकिती. त्याचं देणं घेणं कोणाशी, आदेशकाशी. म्हणून त्यानं काय करते बघा, आदेशकाचे खाते नावे प्राप्त विपत्र खात्याला जमा. मग आदेशक हे नाव काढायचं आणि प्राप्त विपत्र त्या आदेशकाचं नाव घ्यायचं. कसं घ्यायचं तर बघा, हो का असं तारीख 30 लिहायची, किती, 19 मे 2019. काय केले, आदेशकाचे खाते नावे म्हणजेच आदेशक नाव काढलं आणि त्या ठिकाणी पल्लवी लिहिलं. पल्लवीचे खाते नावे 22,500 रुपये, प्राप्त विपत्र खात्याला जमा किती रुपये, 22,500 रुपये. प्रष्टांकित विपत्राचं काय झाले, अनादरण झाले. आता ह्याच्यानंतर पुढची नोंद किंवा पुढचा व्यवहार. आता स्पष्टीकरण लिहायचे की देय दिनांकाला विपत्राचं काय झाल्याबद्दल, अनादरण झाल्याबद्दल लिहायचं बरं का. इथं झाल्याच झाले, अनादरण झाल्याबद्दल. थोडं फास्ट होत असेल तर सांगा बरं का. नंतर पुढचा व्यवहार बघा, शेवटचा. देय दिनांकाला विपत्राचं अनादरण झाले व पूर्वाला नोंदणी खर्च किती रुपये आलाय, 175 रुपये आलाय. मग प्रष्टांकित विपत्राचं अनादरण झाल्यास आणि नोंदणी खर्च आकारल्यास आदेशक काय नोंद करते ते आपण बघितलं, आदेशिती काय करते ते बघितलं. आता बघायचे प्रष्टांकिती काय नोंद करते, तीच नोंद आहे, थोडासा फक्त एक नोंदणी खर्च वाढलाय. आदेशकाचे खाते नावे प्राप्त विपत्र खात्याला जमा आणि रोख खात्याला जमा. कारण तो तात्पुरता खर्च कोणी दिलेला असते, प्रष्टांकितीने दिलेला असते.
या ठिकाणी आदेशक नाव काढा आणि पल्लवीचं नाव घ्या. पल्लवीचे खाते नावे प्राप्त विपत्र खात्याला जमा आणि रोख खात्याला जमा झालं. जशास तशी नोंद आहे. बघा तारीख लिहायची आहे किती, 19 मे. तारीख लिहा 19 मे 2019. क नंबरचा व्यवहार आहे. ही इथला कोणता होता, ब नंबरचा होता. काय केले, आदेशकाचे खाते नावे म्हणजे पल्लवीचे खाते नावे विपत्र प्लस नोंदणी खर्च घ्यायचा. 22,675 कशा आले माहितीये, 22,500 विपत्राचे होते, 175 रुपये नोंदणी खर्चाचे. नंतर प्राप्त विपत्र खात्याला जमा 22,500 आणि रोख खात्याला जमा 175 रुपये. देय दिनांकाला विपत्राचे काय झाल्याबद्दल, अनादरण झाल्याबद्दल व नोंदणी खर्च दिल्याबद्दल. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो गणित सांगत असताना तुम्हाला थोडीशी म्हणजे काही चूक झाली असेल तर त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. नंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर खरंच या गणितामध्ये काही अडचण असेल तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवू शकता, अडचणी विचारू शकता. तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडतच असतील का नाही, का तुम्हाला म्हणजे कसं होतंय, तुम्ही जोपर्यंत आम्हाला सांगणार नाही बा असं नाही तसं नाही असं, तोपर्यंत आम्हाला काही समजणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही खरंच या चॅनलवर नवीन असाल, तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. ह्याच्या पुढच्या व्हिडिओचे आणखी तुम्हाला अपडेट मिळत राहतील. ओके, काय अडचण असेल माझा नंबर तर आहेच, किंवा कमेंट बॉक्स मधून तुम्ही तुमच्या कमेंट कळवा, तेव्हा तुम्हाला मी प्रतिक्रिया देईल. काय अडचण असली विचारत जा. आणि हे जे व्हिडिओ आहे का नाही, हे जे इतर विद्यार्थी आहेत त्याला पाठवा, त्याचाही फायदा होते. तुमच्या कॉलेजमध्ये तुम्हाला लिंक पोहोचली असेल तर बाकीच्या पण विद्यार्थ्यांपर्यंत ही लिंक पोहोचवा, कारण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा फायदा झाला पाहिजे, आहे का नाही. याला काय तुम्हाला पैसे लागणार काही नाही. ओके, थांबूया या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो. आपण